नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून जे मला कॉल्स येतात आहेत किंवा जे लोक मला ऑफिसमध्ये भेटायला येतात आहेत किंवा ज्यांची इन्व्हेस्टमेंट मी सुरू केली आहे, म्हणजे SIP सुरू केली आहे, लमसम इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्या लोकांमध्ये एक गोष्ट मला कॉमन जाणवते. ती म्हणजे त्यांचं वय जे आहे ते 45 असतं, 50 असतंच्या मध्ये असतं किंवा 35 ते 40च्या मध्ये आहे. अशी लोक इन्व्हेस्टमेंट करतात, लमसम इन्व्हेस्टमेंट करतात. कारण की त्यांना आता असं वाटायला लागलं की कुठेतरी आपला कलीग म्हणजे ऑफिसमधला कलीग किंवा आपले बाजूवाले किंवा आपले मित्र SIP करतायत, पण आपण करत नाही आहोत. म्हणून त्यांना असं वाटतं की आपण पण SIP करावी. पण जेव्हा ते लोक भेटायला येतात, त्यांना SIP बद्दल, लमसम इन्व्हेस्टमेंटबद्दल, म्युच्युअल फंडबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांना एक असं जाणवतं की मी खूप लेट केलं. म्हणजे माझं वय आता 40 वर्ष आहे, माझं वय 50 वर्ष आहे आणि आता माझ्याकडे वेळ शिल्लक नाही आहे. कारण की रिटायरमेंट जवळ आले, 60 वर्षापर्यंतच आपण सर्व्हिस करू शकतो. तर रिटायरमेंट जवळ आले, मग आता इन्व्हेस्टमेंट केली तर मग काय फायदा होणार आहे? कारण की म्युच्युअल फंडमध्ये तर इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे लॉंग टर्ममध्ये जाऊन पैसे मला मिळणार आहेत. मग आता इन्व्हेस्टमेंट का करायची आणि करायची तर कशी करायची आणि कोणत्या फंड्समध्ये करायला हवी? तर हे सगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत असतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. या व्हिडिओमध्ये आपण पॉईंट वाईज जाऊयात. म्हणजे सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे काय, तर बऱ्याच लोकांना वाटतं की मी खूप लेट चालू केलं आहे, म्हणजे खूपच लेट चालू केले. 10च वर्ष राहिले आहेत, 5च वर्ष बाकी आहेत. म्हणजे सर्व्हिस संपायला 5 वर्ष बाकी आहेत किंवा सर्व्हिस संपायला 10 वर्ष बाकी आहेत. अगोदर केली असती तर खूप चांगला कॉर्पस तयार करता आला असता किंवा आता करून उपयोग काय आहे? तर या सगळ्या लोकांसाठी उत्तर आहे, भले तुमच्याकडे वेळ कमी आहे पण सुरुवात तर करताय तुम्ही. विचार तर करताय की SIP सुरू करेल किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करेल. म्हणजे काहीच न करण्यापेक्षा काहीतरी आपण करणार आहोत. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की जर तुम्हाला असं वाटतंय ना की तुमच्याकडे दिवस शिल्लक आहे, मग आता करण्यात काय अर्थ नाही, तर हे चुकीचं आहे. जेवढा वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे, जेवढी वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तेवढे वर्ष इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे जरी 10 वर्ष बाकी आहेत तरी 10 वर्ष खूप मोठा पिरियड आहे आणि ह्या 10 वर्षामध्ये बरीच अमाऊंट आपण जमा करू शकतो जर आपण SIP सुरू केली तर. विचार करण्यात जेवढा वेळ घालवणार, जेवढी वर्ष घालवणार तेवढा वेळ निघून जाणार आणि शिल्लक काहीच नाही राहणार. माझ्याकडे बरीच अशी लोक आहेत की जेव्हा आम्हाला ती भेटायला येतात ना तेव्हा सांगतात की सर आम्ही 4 वर्षापासून SIPचा करण्याचा विचार करतोय पण अजूनपर्यंत करताच आली नाही. बऱ्याच वेळा आम्ही बँकेत जातो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं हे डॉक्युमेंट्स द्या, ते डॉक्युमेंट्स द्या, ही KYC करावी लागते, ती KYC करावी लागते आणि मग आम्ही घरी येतो, पुन्हा मध्ये बरेच वेळ निघून जातो. परत 6 महिन्याने आठवतं की अरे बँकेत जायला हवं. मग जेव्हा परत आपण जातो तिकडे भेटतो त्यावेळेस लोक नवीन असतात किंवा परत काही नवीन डॉक्युमेंट्स अडलेलं असतं. त्यामुळे याच्यामध्येच बराच वेळ निघून जातो. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटतं ना की तुम्हाला लेट झालंय तर अजून लेट करू नका. ज्या क्षणाला तुम्हाला SIP करायची ना त्या क्षणी लगेच विचार करा की आता आपण SIP करू. भले त्याच्यासाठी तुम्ही जो अमाऊंटचा आकडा विचार करताय ना की मी 10,000 करेल, 20,000 करेल, 15,000 रुपये करेल कारण की माझ्याकडे पिरियड कमी राहिला आहे, पण तसं नाही. तुम्हाला जेवढी अमाऊंट शक्य होईल ना आत्ता तेवढ्या अमाऊंटने सुरू करा. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा, ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की मी लेट सुरू करतोय, तर लेट वगैरे काही नाही. ज्या दिवशी तुम्ही सुरू कराल तो दिवस तुमचा आहे आणि तुम्हाला लॉंग टर्ममध्ये तो घेऊन जायचा आहे. तर आता आपण येऊयात दुसऱ्या पॉईंटवरती. 10 वर्ष शिल्लक आहेत, 5 वर्ष शिल्लक आहेत, 15 वर्ष शिल्लक आहेत. तर यामध्ये जरी आपण SIP सुरू केली तरी सुद्धा चांगली अमाऊंट आपण सेव्ह करू शकतो. ती अमाऊंट मी तुम्हाला दाखवतो. जर 10 वर्षासाठी तुम्ही 5,000ची SIP सुरू करताय तर पुढच्या 10 वर्षामध्ये जवळपास 6 लाख रुपये जमा कराल. 15 वर्षासाठी जर तुम्ही SIP करताय तर 9 लाख रुपये तुमचे जमा होतील, म्हणजे सेव्ह होतील. त्याचबरोबर जर तुम्ही SIP अमाऊंट वाढवताय आणि ती जर 10,000 रुपयाची करताय तर 12 लाख रुपये जमा होतील 10 वर्षात. 15 वर्ष जर तुमच्याकडे शिल्लक आहेत तर जवळपास 18 लाख रुपये शिल्लक राहतील. 20,000 रुपयाची SIP सुरू करताय तर जवळपास 24 लाख रुपये जमा कराल आणि तीच SIP जर तुम्ही 15 वर्षासाठी केली ना तर जवळपास 36 लाख रुपये जमा कराल. मगाशी जो पॉईंट मी तुम्हाला सांगितला की मला खूप लेट झाले, आता काय करायचं SIP सुरू करून, माझ्याकडे तर वर्ष शिल्लक खूप कमी आहेत, तर त्यांच्यासाठी हा डेटा आहे की 10 वर्ष जरी तुम्ही सुरू केलेत ना तरी 6 लाख रुपये, 12 लाख रुपये, 24 लाख रुपयेपर्यंत अमाऊंट तुम्ही जमा करू शकता, सेव्ह करू शकता. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं कंपाऊंडिंग किंवा रिटर्न्स कॅल्क्युलेट केलेले नाहीत. फक्त तुम्ही दर महिन्याला जमा करणारी रक्कमच तुम्हाला इथे दाखवते. पण जर तुमची मानसिकता अशी असेल की 10 वर्ष शिल्लक आहेत आणि आता मी काय करणार, याच्यामध्ये कितीशी अमाऊंट जमा होणार, जे लोक हा विचार करतात आणि त्यांनी काही सुरू नाही केले ना त्यांच्याकडे 10 वर्षानंतर सुद्धा सेव्हिंग झिरो असणार, 15 वर्षानंतर सुद्धा सेव्हिंग झिरो असणार. त्यांचा टेबल हा पूर्ण रिकामी असणार, कारण की विचारच नाही केलाय ना, विचार करून सुरूच नाही केले, त्यामुळे त्यांची अमाऊंट असणार आहे झिरो. इथे मी तुम्हाला 5,000, 10,000 आणि 20,000चं उदाहरण दिलं. याच्यामध्ये तुम्ही 3,000, 2,000 रुपयाची सुद्धा सेव्हिंग करू शकता. त्याने सुद्धा एक
थोडीफार तरी अमाऊंट जमा होऊ शकते. हेच मला तुम्हाला याच्यामधून सांगायचं आहे. आता येऊयात आपण तिसऱ्या पॉईंटवरती. यामध्ये आपल्याला पोर्टफोलिओचं अलोकेशन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर आपण कोणते फंड्स निवडायला हवेत हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे जर माझ्याकडे 10 वर्ष शिल्लक आहेत तर मी कधीही तुम्हाला ॲडवाईस करणार नाही की तुम्ही मिड कॅपमध्ये जा, स्मॉल कॅपमध्ये जा, कारण की रिस्क खूप जास्त आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला रिटर्न्स बनले तर ठीक आहे, अदरवाईज तुमच्याकडे रिटर्न्स खूप कमी बनतील. यामध्ये पण अशा टाईपची लोकं आहेत की ज्यांना असं वाटतं की आमची एवढे वर्ष तर फुकट गेली आहेत ना, शेवटचे 10 वर्ष शिल्लक आहेत सेव्हिंगचे, तर आम्ही जास्त रिस्क घेऊन मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये जाऊ शकतो. ते लोक त्यांच्या अलोकेशननुसार जाऊ शकतात. त्यांच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे की ते कशा प्रकारचं अलोकेशन बनवू शकतात. पण हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे की ज्यांना अजिबात रिस्क पण नाही घ्यायची आहेत आणि रिटर्न्स पण थोडेफार मिळाले पाहिजेत आणि काहीतरी अमाऊंट सेव्ह झाली पाहिजे, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर यामध्ये जो मी पोर्टफोलिओ अलोकेशन तुम्हाला दाखवतोय त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला रिकमेंडेशन नाही किंवा सांगत नाही की तुम्ही याच टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. एक तुम्हाला वरवरची आयडिया देतोय की अशा प्रकारे आपलं अलोकेशन आपण ठेवू शकतो, ज्याने आपला रिस्कसुद्धा कमी राहते आणि आपल्याला रिटर्नसुद्धा त्या मानाने बऱ्यापैकी मिळतात. आता हे रिस्क अलोकेशन कसं आहे, जर मला रिस्क कमी घ्यायची आहे ना, तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट मला लार्ज कॅपमध्ये ठेवावीला हवी. म्हणून मी इथे अलोकेशन दिलेलं आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की लार्ज कॅपमध्ये आपल्याकडचं जी काही अमाऊंट मी SIP म्हणून इन्व्हेस्ट करणार आहे त्याच्यातले 20% इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅपमध्ये असायला हवी. त्यानंतर आहे मल्टी कॅप फंड. मल्टी कॅप फंड तर तुम्हाला माहिती आहे, जो मिड कॅपमध्ये पण इन्व्हेस्ट करतो, स्मॉल कॅपमध्ये पण करतो, लार्ज कॅपमध्ये पण करतो. तर अशा टाईपच्या फंड्समध्ये सुद्धा माझं 20% अलोकेशन असायला हवं. त्यानंतर आहे फ्लेक्झी कॅप फंड. आता फ्लेक्झी कॅपमध्ये सुद्धा काय करतो, जो ट्रेंडला फॉलो करतो, ज्या प्रकारे ट्रेंड चालतो आणि बऱ्यापैकी जे मार्केटमध्ये आता फ्लेक्झी कॅप अवेलेबल आहेत त्यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅपमध्येच आहे. म्हणजेच हा फंड कमी रिस्क घेतो आणि रिटर्नसुद्धा आपल्याला त्या मानाने बऱ्यापैकी देतो. त्यानंतर आहे फोकस फंड, ज्याच्याबद्दल बरेच लोकांना माहिती नाही आहे. फोकस फंड असा फंड आहे की जो फक्त 30 कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट करतो, टॉपच्या 30 कंपनीजमध्ये, आणि त्याच कंपनीजमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट चालते. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ 40, 45 किंवा 100 कंपन्यांमध्ये नसतो. तुमची इन्व्हेस्टमेंट 100 कंपन्यांमध्ये डिवाईड होत नाही, तर फक्त 30 कंपन्यांमध्ये होते. आणि ह्या 30 कंपन्यासुद्धा कुठल्या असतात, तर टॉपच्या कंपनीज असतात. तर यामध्ये इन्व्हेस्टमेंट असायला हवी 10%. त्यानंतर आहे मल्टी अलोकेशन फंड. म्हणजे इक्विटीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट होते, गोल्डमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट होते, डेप्टमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट होते आणि कमॉडिटीजमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट होते. म्हणजेच याला म्हणतात मल्टी अलोकेशन फंड. यामध्ये इन्व्हेस्टमेंट असायला हवी 20%, जी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय त्याच्यातली. त्याच्यानंतर आहे बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड. हा इक्विटीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो आणि डेप्टमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतो. जसं मार्केटचं डिरेक्शन असेल त्या हिशोबाने त्याची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी चालते. हे सगळे फंड्समधनं तुम्हाला जर एक गोष्ट जाणवत असेल की हे सगळे लार्ज कॅप कॅटेगरीजमधल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे आहेत किंवा थोडेफार प्रमाणात मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, डेप्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत. त्यामुळे आपली जी रिस्क आहे ना ते कमी होऊन जाते आणि त्या मानाने आपल्याला रिटर्न्स खूप काही जास्त मिळणार नाही. मी यामध्ये रिटर्न्सबद्दल बोलतच नाही की रिटर्न्स तुम्हाला खूप एवढे मिळतील तेवढे मिळतील. रिटर्न्स तुम्हाला जवळपास मिळतील, आसपास मिळतील, पण चांगले रिटर्न्स मिळतील. म्हणजे FD तरी तुम्हाला याच्यामधून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. पण यामध्ये आता बऱ्याच वेळा प्रत्येकाला 10,000 रुपये SIP करणं शक्य नाही आहे. काही लोक 5,000ची SIP करू शकतात, काही लोक 3,000ची करतील, काही लोकांना शक्य असेल 2,000ची SIP करतील. मग त्यांच्यासाठी त्यापैकी एवढ्या सगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं नाही. 1-2 फंड तुम्ही चूज करा या कॅटेगरीजमधले आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. यामध्ये माझं कोणतंही रिकमेंडेशन नाही की तुम्ही अशाच प्रकारचं अलोकेशन द्या. हे मी तुम्हाला सांगतोय की ज्यांना खूप कमी रिस्क घ्यायची आहे किंवा ज्यांना रिस्क कमीत कमी ठेवायची आहे अशा लोकांसाठी अशा प्रकारच्या फंड्स काम करतात, मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. या अगोदरच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं मी की 50 वर्ष किंवा 45 वर्ष वय असेल तर तुम्ही SIP करू शकता. टाईम होरिझन सांगितला की तुम्ही 10 वर्ष 15 वर्षामध्ये किती अमाऊंट सेव्ह करू शकता. अलोकेशन सांगितलं की कशा प्रकारे करू शकता. पण आता एक महत्त्वाची गोष्ट की आपण आता काय नाही करायला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण की या एजमध्ये ना आपल्याकडे राहिलेला आहे कमी वेळ, 10 वर्ष आहेत, 15 वर्ष आहेत, आणि आपल्याला असं वाटतं की आता ह्या 15 वर्षामध्ये जेवढे जास्तीत जास्त रिटर्न्स कमवता येतील ना तेवढे जास्तीत रिटर्न मिळायला हवेत. आणि मग त्यामुळे काय होतं की आपला एखादा मित्र आहे, त्याच्याकडे अमुक नावाचा फंड आहे आणि तो एवढे % रिटर्न देतो आहे, म्हणून मग आपण लगेच आपला पोर्टफोलिओ बघतो, अरे माझ्याकडे तर एवढे रिटर्न्स मिळत नाहीत, मग चला आपण हा एक्झिट करूयात आणि त्याच्यामध्ये एंट्री करूयात. पण त्या अगोदर तुमच्या मित्राने SIP कधी सुरू केली आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे की नाही. त्याने जर 15 वर्षापूर्वी केली आहे अगोदरच आणि तुम्ही आत्ताशी जागे झालात तर याचा अर्थ तुम्हाला तसेच रिटर्न पुढचे 15 वर्ष मिळणार नाहीत.
त्यामुळे कोणी काहीही सांगितलं तरी आपलं पोर्टफोलिओ पुढच्या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये चेंज करू नका. कारण की जर चेंज करत राहिलात ना आणि रिटर्न जर तुम्ही चेस करायला गेलात तर रिटर्न कधीही कुणाच्या हातामध्ये लागत नाहीत. तुम्ही असं होईल, बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा असेल की स्टॉक मार्केटमध्ये असं होतं की आपण जो स्टॉक घेतो ना तो पडायला सुरुवात होतो आणि जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा तो वाढायला सुरुवात होतो. म्हणजे हे म्युच्युअल फंडबद्दल पण होतं की ज्या फंडमध्ये तुम्ही आता आहात, तुम्हाला वाटतं की खूप कमी रिटर्न्स आहेत, तुम्ही एक्झिट व्हायला लागलात की तोच फंड नंतर पुढे चालायला लागतो आणि चांगले रिटर्न्स बनवायला लागतो. त्यामुळे रिटर्न चेस करण्याचा प्रयत्न करू नका. यानंतर आहे दुसरा महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे तुम्ही स्वतः कोणतीही R&D करत बसू नका. फंड सिलेक्शन करताना तुमच्या फंड ॲडवायझरकडनं माहिती घ्या, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडनं माहिती घ्या. ना की गुगलवरती जायचं, टॉप 10 सर्च करायचं किंवा मित्राने सांगितलं म्हणून घ्यायचं किंवा आमच्या नातेवाईकाकडे हा होता म्हणून मी हा घेतला, असं करू नका. कारण की फंड ॲडवायझर जो आहे तो तुमची रिस्क कॅपॅसिटी समजून तुम्हाला योग्य फंड निवडून देईल आणि मग तुमच्या ज्या फंड्समध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती ट्रॅकसुद्धा करेल आणि तुम्हाला वेळोवेळी मदत करेल. कारण की तो त्या फील्डमधला एक्सपर्ट आहे. म्हणून तुम्ही एक्सपर्ट बनायला जाऊ नका, कारण की आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. आणि आता सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट, या 10 वर्षामध्ये बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की आपल्याला पैशांची गरज आहे. मग मी आता SIP सुरू केली होती 5,000 रुपये आणि जमा करायला सुरुवात केली, 2-2.5 वर्षच झाले, आता मला अर्जन्सी आली, चला मग कुठे पैसे आहेत तर म्युच्युअल फंडमध्ये, मग चला काढायला. असं जर केलं तर 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर जी काय अमाऊंट जमणार ना ती तुम्हाला असं वाटेल की काहीच नाही जमली आहे आणि मग तुमचं असं मत बनेल की म्युच्युअल फंडमध्ये पैसे काही बनत नाहीत, ह्याच्यामध्ये हे सगळे जे सांगतात हे काही होत नाही. पण याच्यामध्ये चुकी आपली आहे की आपण ती इन्व्हेस्टमेंट तेवढी ठेवली नाही. म्हणून मध्ये मध्ये जर पैसे काढलेत तर पैसे बनणार नाहीत, पैसे कॉर्पस बनणार नाही. या उलट जर तुमच्याकडे मध्ये मध्ये पैसे येत असतील तर ते इन्व्हेस्ट करायला शिका. तर कुठे जाऊन 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर तुम्हाला एक चांगली व्हॅल्यू क्रिएट होताना दिसेल. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की जरी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी 10 वर्ष किंवा 15 वर्ष शिल्लक आहेत तरीसुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि जर हा व्हिडिओ काही 20 वर्षाची 25 वर्षाची 30 वर्षाची लोक पाहत असतील तर ते हा व्हिडिओ त्यांच्या पॅरेंट्सला दाखवू शकतात, त्यांना देऊ शकतात, शेअर करू शकतात, जेणेकरून त्यांनाही एक कॉन्फिडन्स येईल की आपण इन्व्हेस्टमेंट आत्ताही करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.